चैत्र अधिक मासामधला आजचा हा 6वा दिवस आहे. भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायातले, ज्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग, या अध्यायातले 11 आणि 12 या श्लोकांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी काल झालेल्या 9 आणि 10 या श्लोकांविषयी थोडं विस्ताराने. ओम श्री परमात्मने नमः. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जन्नं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. याही आधी आपण पाहिलं की जीव शरीर सोडताना मनासहित इंद्रिय बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. आता ही इंद्रिय कोणती? तर कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन हे सर्व शरीराच्या मदतीने आपलं कर्म करायला सुरुवात करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे, दिवा मालवला की आपल्या प्रकाशासह जातो आणि पुन्हा लावला तर प्रकाशासह पूर्ववत होतो. वास्तविक जन्माला येणं, कर्म करणं, कर्माचं फळ म्हणजे सुखदुःख भोगणं, हे धर्म देहाचे आहेत. पण अविचारी मनुष्य ते आत्म्याचे आहेत असं मानतो. ज्ञानेश्वर पुढे लिहितात, देहाचे थोटके उभे. देहाच्या आकाराचा पिंड उत्पन्न होऊन तिथे चेतना दिसू लागली की आत्मा आला असं मानतात. या देहाच्या मदतीनं इंद्रिय आपापली कर्म करू लागली की भोग चालू आहेत असं म्हणतात. भोगक्षय झाला की देह निश्चेष्ट पडला म्हणजे त्याची चेतना नाहीशी होते. त्यावेळी आत्मा गेला असं ओरडतात. पण हे कसं चुकीचं आहे हे सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलं आहे की झाड हललं म्हणजे वारा वाहतो हे मानावं, पण झाड नाही तिथे वारा नाही असं मानणं चुकीचं आहे. किंवा आरसा समोर धरला की आपलं रूप आपल्याला दिसतं, पण म्हणजे आरसा समोर धरण्याआधी आपलं मूळ रूप नव्हतं का? तर तसं नसतं. किंवा आरसा बाजूला केल्यावर आपलं मूळ रूप नाहीसं होतं का? तर ते तसंही नसतं. उत्पन्न होणं, नष्ट होणं हे देहाचे धर्म आहे. पण अविचारी लोक ते आत्म्याचे आहेत असं मानतात. आता ह्याच्या पुढचे 2 श्लोक आपण पाहूया. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. योगीजन सुद्धा आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात. पण ज्यांनी आपलं अंतःकरण शुद्ध केलेलं नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाही. गतं तेजो जगत भासयते खिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं. सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करतं, जे तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे ते माझंच तेज आहे असं तू जाण. हे भगवान श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतायत. आजचा भाग संपवण्याआधी कालपर्यंत जे 10 श्लोक झाले होते ते पुन्हा एकदा
ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः। अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्ये यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः। तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी। निर्माणमोहा जितसङ्गदोषः अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः। द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसजनैर्गच्छन्तमूढा पदमव्ययं तत्। न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः। यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। शरीरै यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः। गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धात् निवासयात्। श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जन्नं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.